एखाद्या आईला, एखाद्या मातेला जर विचारलं की तुझ्या 2-4 मुलांपैकी तुला सर्वात जास्त प्रिय कुठला मुलगा आहे, तर त्या आईला सांगता येणार नाही की तिला कुठला मुलगा अधिक प्रिय आहे. कारण तिच्यासाठी सर्वच मुलं हे तिचाच अंश आहेत, तिच्यापासूनच जन्माला आलेले आहेत. मग हा भेद होऊ शकत नाही. तिचं असणारं प्रेम कमी अधिक असेल किंवा त्या मुलाची आईवरती असणारी जी श्रद्धा आहे त्यामुळेही कदाचित तिची ओढ त्या मुलाबाळाकडे जास्त असू शकते. परंतु तिच्यासाठी सर्वच मुलं एकसारखे आहेत. भगवान श्रीकृष्ण देखील असंच वर्णन पुढील श्लोकांमध्ये अर्जुनाला सांगतायत. सतया श्रद्धया युक्त तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मय्यैव विहितान् हितान् अन्तवन्तु फलं तेषां तद्भवत्याल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करताना सांगतायत की जो अनेक देवी देवतांना भजणारा पुरुष आहे किंवा आपल्या इष्टदेवतेला भजणारा जो कोणी मनुष्य आहे, हा सकाम कर्म करणारा आहे. सकाम कर्म करणारा म्हणजे काय, तर तो कुठल्या तरी देवतेची आपल्याला काहीतरी फल मिळावं म्हणून उपासना करतो. मग त्याला काही सिद्धी आवश्यक असतील तर तो त्या देवीची उपासना करतो. त्याला लक्ष्मी प्राप्तीची आवश्यकता असेल तर तो महालक्ष्मीची उपासना करतो. वैराग्याची इच्छा असेल तो भगवान शिवांची उपासना करतो. सुख समृद्धी ऐश्वर्याच्या इच्छा आणि अपेक्षा मनामध्ये असेल तो भगवान विष्णूंचं, नारायणाचं पूजन करतो. कुठलीही उपासना जी आहे ही भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचतेच. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की ही प्रत्येक देवता त्याला त्याचं फळ देण्यासाठी म्हणून बाध्य आहे आणि माझ्याच प्रेरणेने त्या मनुष्याला ती देवता ते फल देत असते. परंतु भगवान श्रीकृष्ण सांगतायत की यामध्ये जो सर्वश्रेष्ठ असा जो भक्त आहे, जो केवळ आणि केवळ जो मलाच भजतो, त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच, परंतु त्याच्या कामनांच्याही पलीकडे जाऊन तो माझं चिंतन करत असल्या कारणाने तो माझ्याशीच एकरूप होऊन जातो, माझंच तो स्वरूपच होऊन जातो. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन गेलो. संतांनी अभंगामध्ये वर्णन करताना सांगितलेलं आहे की वारीला गेले आणि विठ्ठलाचं स्वरूप पाहता पाहता, त्याचं चिंतन करता करता ते देखील विठ्ठलासारखंच निर्मळ मनाचे होऊन गेले. बाह्य अंगाने काय बदल झाला याने फार फरक पडत नाही, परंतु अंतरंगाने आपल्यामध्ये काय बदल झाला हा सर्वश्रेष्ठ फरक आहे. कारण आपण बाह्य अंगाने काय राहतो याही पेक्षा आपल्या अंतरंगामध्ये परमात्मा आपल्याला किती जवळ आहे, त्याचं अस्तित्व आपल्या किती जवळ आहे हे जाणवणं म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची किंवा आपल्या इष्टदेवीची आपल्यावरती कृपा असणं आहे. याचंच वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. अनेक प्रकारच्या अष्टांग योगाबद्दल सांगितलेलं आहे, अनेक प्रकारच्या सिद्धींबद्दल सांगितलेलं आहे, नवनिधींबद्दल सांगितलेलं आहे. हे सर्व जरी कितीही सत्य आणि शाश्वत असेल, परंतु त्यांच्याही पलीकडे भगवान श्रीकृष्ण हे अव्यक्त रूप आहेत. शरीर रूपाने त्यांचं कुठलं तरी एक स्वरूप आपल्याला दिसतं, परंतु प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये त्यांचं अस्तित्व आहे आणि हे जे कळणार आहे तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. याबद्दलच वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या 4ही श्लोकांमध्ये केलेलं आहे. आणि अशा महात्म्यांनीच आपला संपूर्ण महाराष्ट्र हा समृद्ध आहे. त्यामध्ये नाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, अनेक संतांनी महात्म्यांनी आपल्या समृद्ध वाणीतनं आणि विचारातनं आपल्याला जो ज्ञान जे भंडार देऊन ठेवलेला आहे
ते अभंगांच्या रूपाने, त्यांच्या लेखनाच्या रूपाने आजही आपल्यापर्यंत ते उपस्थित आहे, आपल्यापर्यंत ते पोहोचतं. आणि त्यांच्या त्या वाङ्मयाचं चिंतन करणं म्हणजेच त्यांनी अनुभवलेल्या त्या देवतांचं किंवा इष्टदेवतेचं जे आचरण आहे, त्यांनी जो अनुभव घेतला, तो अनुभूतीच त्यांनी त्या ग्रंथामध्ये, वाङ्मयामध्ये लिहून ठेवलेली आहे. या भगवद्गीतेचं चिंतन करताना आपल्याला त्या साधू संतांचं स्मरण होतं, कारण ज्या महात्म्याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण या भगवद्गीतेत करतायत, हे सर्व महात्मेच आपल्याला त्यांच्यामध्ये जाणवतात. अत्यंत सुंदर असं वर्णन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करून सांगतायत. पुढीलही भागामध्ये आपण त्याचं सार ऐकणार आहोत. धन्यवाद.